तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने बालवारकऱ्यांची दिंडी मंगळवारी दिनांक 16 रोजी काढण्यात आली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कानडे आणि संचालिका डॉक्टर रुपाली कानडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांचं पूजन करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, विभाग प्रमुख अनुजा कुलकर्णी, मयुरी कुलकर्णी, शुभांगी पाणगावकर, मनीषा वट्टे, भाग्यश्री जमदाडे, अर्जुन माशाळकर, रामेश्वर सावंत, नागेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। बालवारकऱ्यांनी टाळाच्या गजरामध्ये हरिनामाचा गजर केला। वारकरी आणि विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी घेतला होता। मुलांनी भक्तिमय वातावरणात आषाढी वारी साजरी केली। यावेळी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, मुक्ताबाई आदींसह विद्यार्थ्यांनी विविध साधू संतांची वेशभूषा करून भजन गायले। मुलामुलींनी फुगड्या खेळल्या। दिंडीच्या यशस्वीतेसाठी अबाई वाघमारे, गायत्री मोरे, ज्ञानेश्वर बनकर, विशाल महाबोले, मंजुषा जोशी, इरफान मुलानी, अर्जुन सोनटक्के, महेश मंगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलाय। धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी, अणदूर, धाराशिव। सुंदर असं नृत्य या ठिकाणी या भक्तिभावाच्या अभिनयावरती होत आहे। सर्वांना मनोची आनंद या ठिकाणी होतो। सर्वांनी सर्व शिक्षकांनी देखील या ठिकाणी सहभागी झाले तर हरकत नाही आहे। सर्व शिक्षकांनी समोर यायचं। खूप छान, खूप छान। आनंद कुठल्या शब्दात व्यक्त करावा या आम्हा सर्वांना कळत नाहीये। अशा सर्वच कार्यक्रमामध्ये नेहमीच अतिशय हिरिरीने सहभाग नोंदवणाऱ्या आदरणीय बजावजीजी धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा।